केंद्रीय मंत्री अमित शहा खानदेशच्या दौऱ्यावर येणार आहेत। युवा संमेलनाला शहा हजेरी लावणार आहेत। त्याकरता भाजपने जोरदार तयारी ही सुरू केली आहे। दरम्यान विरोधकांनी टीका सुरू केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जळगावच्या दौऱ्यावर येणार आहेत। ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उत्तर महाराष्ट्रात एका युवा संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे। जळगावमधल्या सागर पार्क मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलंय। युवा संमेलनाच्या माध्यमातून तरुणाईला चुचकारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। माननीय नामदार गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली अतिशय जय्यत तयारी असून तरुणांमध्ये प्रचंड उत्साह असून कार्यकर्त्यांमध्ये जोशपूर्ण वातावरण संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। केवळ जळगाव जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण धुळे, नंदुरबार, जळगाव आमच्या क्लस्टरमध्ये माननीय नामदार गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये माननीय शहा साहेबांच्या दौऱ्याची तयारी चालू आहे। आपल्या युवकांशी संवाद साधणार आहेत की यापुढे राजकारणामध्ये युवकांनी जास्तीत जास्त संख्येने यावं आणि त्या युवकांनी येताना राजकीय त्याबद्दल एक त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत। धडे एक प्रकारे आपण राजकीय आपण असं म्हणू शकतो की राजकीय कारकिर्दीत त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून ते शिकवण्याचा प्रयत्न करणार आहेत, संवाद साधणार आहेत युवकांशी। त्यानिमित्ताने मी उत्तर महाराष्ट्राच्या सगळ्या युवकांना असं आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सागर पार्क येथे दुपारी 2 वाजता 5 मार्चला नक्की यावे। अमित शहा 5 मार्चला खानदेशच्या दौऱ्यावर येत आहेत। मात्र त्यांच्या या दौऱ्यावरून राजकारण तापलंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहा यांच्या खानदेश दौऱ्यावर टीका केली आहे। देशाचे पंतप्रधान येऊन गेले, अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या। भाषणं सुरू असताना नेत्यांचे महिला उठून जात होत्या घोडक्याच्या घोडक्याने। त्यामुळे आता विश्वासार्हता किती आहे आणि विदर्भीय जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे सदैव उभी राहणारी आहे। त्यामुळे नेते येतात जातात, त्यामुळे बळ वगैरे काय मिळते, जनतेने बळ दिलं पाहिजे, कार्यकर्त्याला बळ मिळून उपयोग। अमित शहा पहिल्यांदा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। त्यामुळे जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल। निवडणुका तोंडावर असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। अशातच भाजपनं युवा संमेलनाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। खानदेशवर भाजपची राजकीय पकड आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीनं 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय। नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते। आता अमित शहा खानदेशच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघतंय। जळगावात युवा संमेलन मेळावा पार पडेल आणि उत्तर महाराष्ट्रातील युवा या संमेलनाला उपस्थित राहतील। आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांना एकत्रित करण्याचा हा भाजपचा प्लॅन असल्याचंही या ठिकाणी चर्चा आहे। नेमकं 5 तारखेला अमित शहा युवकांना काय मार्गदर्शन करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।